चला मॅचला इथून सुरुवात करा आपण, ही मी विनंती करतोय. गेम इज ऑन. अंपायरच्या ठिकाणी आपण मॅचचा इथून सुरुवात इथून करा प्लीज प्लीज. मॅचला इथून सुरुवात होते. प्रेक्षकांना विनंती आपण थोडी थोडी गर्दी कमी करा, थोडी शांतता ठेवा. सामना सुरू होतोय. पहिला बॉल या ठिकाणी सुरुवात झाली या मॅचची. थोडासा माहोल शांत होणं आता गरजेचं आहे. प्लीज प्लीज सर्व खेळाडू, जय भवानी नेवाळीचे सर्व खेळाडू आपण मैदानाच्या बाहेर व्हा प्लीज. काय मजा आली मॅच मध्ये. तर नेवालीचा कर्णधार आपल्यासाठी आणखी कॅश प्राइज आले गुगल पेच्या स्वरूपात. आपण स्टेजकडे येऊन ते कन्फर्म करा, या प्लीज. मॅचची सुरुवात झाली या ठिकाणी. स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघ इथून मात्र गोलंदाजीसाठी सुरुवात झालेली आहे. पहिला बॉल आला, फटका भारी आहे, कॅच आउट. विकेट गोज डाऊन, बॅटर आउट. आले प्रदीप, आपण त्या रकमेचं कन्फर्मेशन करावं. मॅचला इथून सुरुवात झाली. प्रवीण पथारे इथून मात्र चांगल्या बॉलिंग साठी जो जाणला जातो, एक टॉप क्लास ऑलराऊंडर सध्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. काय कमालीची मॅच झाली. प्रवीणचा हा चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न होता प्रवीण पथारेचा, आणि मैदानाच्या आतमध्ये खरं तर एक चांगली बॉलिंग प्रवीण पथारे इथून साकारत असताना स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघ. प्रवीण पथारेने पहिल्या ओव्हरची जी दमदार सुरुवात केली आहे, धुळेवाडी संघाच्या सागर आणि मयूरला इथून मात्र तो थोडासा रोख लावतो. बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडासा वाह. आणखीन एक चांगला बॉल प्रवीण पथारेचा, वेगवान बॉलर, टॉप क्लास ऑलराऊंडर स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघाचा. सातत्याने वेगवान गोलंदाजी प्रत्येक स्पर्धेमध्ये राहिली आहे प्रवीण पथारेची, आणि इथून स्कोर येतो मात्र अवघ्या एका धावेवरती धुळेवाडी या संघाचा. पुन्हा एकदा प्रवीण बॉलिंग साठी. आणखीन एक बहारदार चेंडू होता प्रवीण पथारेचा. पॉवर प्लेची ओव्हर सुरू आहे आणि धुळेवाडी संघाला खरं तर या पॉवर प्ले मध्ये जे फटके खेळायचे तिथे मात्र प्रवीणने एक शानदार ओव्हर टाकत पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये एक विकेट आणि धावा दिल्या प्रवीण पथारेने फक्त एक. आणि जर गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक घेतली तर नाजुका दीपक मिनमिने यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज होतं प्रवीणसाठी. पण विकेट हॅट्रिक आली नाही, आणि पण बॉलिंग मात्र भारी झाली. आणि पुढच्या सर्व गोलंदाजांसाठी नाजुका दीपक मिनमिने यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. खरं तर मी सर्व बक्षीस लावणाऱ्या मान्यवरांचं मनापासून आभार जरूर व्यक्त करेल व विनंती करेल की कृपया मला जास्त फोन करू नका. ही खरं तर मी सगळ्यांना विनंती करेल, कारण फोन घेणं मला शक्य होत नाही. एक ओव्हर आणि अवघी एकच धाव. जबरदस्त गोलंदाजी. मारुती माळी आलेत. मारुती माळी सेकंड ओव्हरला देखील इथून स्टार्टअप करत असताना पहिला डॉट बॉल. धुळेवाडी संघाच्या सागर आणि मयूरला बॅटला बॉल कनेक्ट करणं तेवढंच गरजेचं आहे, कारण बॅटला बॉल कनेक्ट होत नाहीये. एक धावेच्या पुढे धावसंख्या पुढे जात नाहीये,
आणि त्या कारणास्तव धुळेवाडी संघाला खरं तर मैदानाच्या आतमध्ये जो रिदम पाहिजे तो अजून मिळालेला नाहीये. शरीरावरती चेंडू आहे, अपील आणि विकेट. LBWच्या स्वरूपात पंचांचं बोट वर, विकेट इथून आउट होतीये. सागर बॅक टू द पॅव्हेलियन. संघाचा आणखीन एक दर्जेदार गोलंदाजी करणारा हा बॉलर आणि अवघी एकच धाव धुळेवाडी संघाच्या धाव फलकावरती आहे. मारुती माळीचा हा चेंडू, व्हाईट बॉलची फेक, एक्स्ट्रा धाव इथून मिळेल. धुळेवाडी संघाचा स्कोर पुढे चाललाय 2 या धावसंख्येवरती. काय सामना झाला. दोस्ती चषक 2025 ची रात्र गाजवणारा आणि असा सामना या मैदानावरती आतापर्यंत पाहिला नव्हता. एकच धाव इथून मिळेल. स्कोर इथून एका धावेने वाढेल. स्कोर येतो मात्र 3. धुळेवाडी संघाच्या फलंदाजांच्या बॅटला चेंडू स्पर्श होत नाही आणि जो स्कोर पाहिजे 1 ओव्हर 3 बॉल 3 धावा आहेत आणि 2 विकेटचं पतन आहे. दीपक मिनमिने दादा शांत बसलेत कारण त्यांनी जे पारितोषिक लावलंय नाजुका दीपक मिनमिने यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाजाचे चेंडू, फलंदाजांची बॅट, बॉल कॉन्टॅक्ट नाहीये, धावा थांबल्यात आणि आणखीन एक चांगला बॉल मारुती माळीचा. 4 चेंडू समाप्त झाले. मारुतीचे धावा आहेत त्या अवघ्या धाव फलकावरती 3 आणि मयूर जो बॅटिंग करतोय 5 चेंडू मध्ये 0 या धावसंख्येवरती नॉट आउट येतो मयूर. स्कोर कार्ड 3 वरती आहे पण मयूरने आपलं वैयक्तिक खातं देखील ओपन केलं नाही. आणखीन एक चांगला बॉल मारुती माळीचा, इथे देखील डॉट बॉल. 5 चेंडू समाप्त झाले. अंजप संघाच्या कोणत्याही बॉलरने जरी विकेट हॅट्रिक घेतली तरी देवेंद्र थोरवे दादा यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज. देवेंद्र थोरवे दादांकडून 1000, नातुका दीपक मिनमिन यांच्याकडून 1000 आणि चेंडू डॉट वरती डॉट. 6 चेंडू डॉट खेळलाय तो मयूर आणि जो आवाज होता, प्रेक्षकांचा आवाज होता, गर्दी होती, तो हाय व्होल्टेज ड्रामा कंप्लीट झाला आणि आता मात्र मैदान शांत झालं. विलाजी शेळके साहेबांनी देखील इतका हाय व्होल्टेज ड्रामा बघितला नसेल. आज मजा आली. गणेशदादा मोडक आणि नरेशदादा मिनमिन यांच्या स्पर्धेमध्ये फटका भारी आहे, भरपूर उंच, कॅच ड्रॉप झाली, चेंडू सीमा पार पोहोचलाय तो मात्र चौकार.
ची फेक केली आणि फ्री हिट नो बॉल. आता एक मोठी संधी आहे फलंदाजाला, एक बिग चान्स आहे, बिग अपॉर्च्युनिटी आहे, तो मात्र एक मोठा फटका खेळण्याची. चेंडू इथून प्रवीण पतारेचा फ्री हिटचा बॉल होता, बॅटला इथून कुठलाही स्पर्श झालेला नाही आणि फ्री हिटचा बॉल इथून मिस केलाय तो मात्र फलंदाजाने. स्कोर इथून 9 या धावसंख्येवरती आहे. धुलेवाडी संघ थोडा संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये धाव्यांसाठी. खरं तर फलंदाजांना थोडा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो, कारण स्वर्गीय भास्करी अंजप संघाची गोलंदाजी प्रवीण पथारेची सुरू आहे. आणखीन एक बॉल. मयूर धुळेवाडीचा या मॅच मध्ये आतापर्यंत 9 डॉट बॉल खेळलाय, 9 डॉट बॉल खेळलाय तो मयूर. आणि स्कोर कार्ड आहे तो मात्र 2 ओव्हर 2 चेंडू संपले आणि अवघ्या 9 धावा धुळेवाडी संघाच्या. 9 चेंडू डॉट खेळला मयूर, पण तरी देखील मैदानाच्या धावगतीमध्ये प्रवीण पतारे थांबलाय. खरं तर मयूरच्या बॅटला चेंडूचा कॉन्टॅक्ट फार कमी झालाय, पण तरी देखील आपल्या संघासाठी तो कॉन्फिडन्सने बॅटिंग मी करू शकेल या विश्वासाने राहिलाय. वाह, यावेळेस परफेक्ट पिक केलाय, मागे खेचलाय तो मात्र मयूरने चौकार. डीजे बॅटर आउट. डीजे बजाव. या दरम्यान पुन्हा एकदा खरं तर फिल्डिंग भारी झाली स्वर्गीय भास्करी अंजप संघाची. संभाजी पथारे सर त्या ठिकाणी होत्या. धावफलक मात्र इथून उंची घेत असताना 14 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. प्रवीण पथारे सातत्याने अटॅकिंग बॉलिंग प्रवीणची राहिली आणि धुळेवाडी संघाला खरं तर जो स्टार्टअप पाहिजे होता तो स्टार्टअप मात्र तेवढं करू दिला नाही प्रवीण पथारे आणि मारुती माळीने. धावसंख्या 14. एका धावेचा अटेम्प्ट इथून घेतला जाईल. क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न. आणि षटकाचा खेळ इथून संपला. या ठिकाणी आपण गणेशदादा मोडक यांना मी विनंती करेल की आपले अत्यंत जिवलग आणि लाडके मित्र शंभू 35 बैलाचे मालक माजी सरपंच जयदाजी बोडके साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करेल की कॅमेरा आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टर्न करावा, जिथे मात्र ज्या व्यक्तिमत्वाची एंट्री झाली आणि अक्षरशः मैदानावरती रोमांचक क्रिकेट आपण पाहिलं ते जयदाजी बोडके साहेबांचा सन्मान. खरं तर साहेबांचा शंभू 35 आणि रायबा हे 2 बैल जितक्या धावतायत ना तितकंच मैदानावरती मात्र खेळाडू धावले आणि मैदान अक्षरशः गाजवलं. ते माजी सरपंच जयदाजी बोडके साहेबांचा सन्मान गणेश मोडक दादा यांच्या शुभ हस्ते करत असताना या ठिकाणी आपण लाईव्ह स्क्रीनवरती बघू शकाल. माजी सरपंच जयदाजी बोडके साहेबांचा सन्मान विद्यमान सदस्य गणेशदादा मोडक यांच्या शुभ हस्ते होत असताना. धन्यवाद जयदाजी बोडके साहेब. या क्रीडा स्पर्धेला जयदाजी बोडके साहेबांचं आर्थिक सहकार्य देखील या क्रीडा स्पर्धेला लाभलंय, त्याबद्दल साहेबांचं आम्ही मनापासून विशेष आभार देखील या ठिकाणी व्यक्त करतोय. 3 ओव्हर आणि 15 धावा आहे धुळेवाडी संघाच्या. 5च्या रन रेटने धुळेवाडी संघ सध्या बॅटिंग करतोय. स्कोर मात्र 5च्या सरासरीने धुळेवाडी संघाला पूर्णपणे पहिल्या 3 षटकामध्ये पाहिलं तर फलंदाजांना तेवढे हात खुले करून दिले नाहीत ते प्रवीण पथारेने आणि मारुती माळीने. आता नवीन बॅटर आलाय तो मात्र मैदानाच्या आतमध्ये अनिल. पहिलाच बॉल शरीरावरती आला. बॅक टू द बॉलर. स्वतः अनिल बॉलला कलेक्ट करतील. कुठलीही धाव मिळणार नाही. स्कोर थांबलाय तो मात्र 15 या आकड्यावरती.
पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप आणि त्याचबरोबर धुळेवाडी हा पहिल्या फेरीतील शेवटचा आणि त्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल आणि पहिला सामना रंगणार तो मात्र गौलवाडी विपक्ष सायली इलेव्हन श्री महालक्ष्मी तलवडे. गौलवाडी आणि सायली इलेव्हन महालक्ष्मी तलवडे यांच्यामध्ये सामना इथून रंगणार. स्कोर कार्ड मात्र 15 या धावा संख्येवरती. चौथं षटक अनिल मिनमिने. अनिलचा हा चेंडू पंच मिलिंद कोळंबे सरांचा इशारा आला. वाईटची एक धाव, एक्स्ट्राची धाव मात्र खर्च करता आणि खरं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये आगमन होत आहे आमदार महेंद्र थोरवे साहेबांचे. खरं तर त्यांच्या गाडीचे चालक ड्रायव्हर आपण पाहतोय भगवान मिनमिने दादांचं आगमन या ठिकाणी होतं. भगवान दादा आपलं हार्दिक स्वागत. चांगला बॉल अनिल मिनमिनेचा. इथून धावा संख्या येत नाहीये. खरं तर कल्पेश पियुष धुळेवाडी संघ बऱ्याच दिवसानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. प्रॅक्टिसचा थोडा अभाव आणि त्या कारणास्तव मात्र फलंदाज या ठिकाणी डॉट बॉलचं पर्सेंटेज मात्र वाढवलंय. मागे चाललाय चेंडू. विकेट किपर वेगाने धावतायत. नरेश मिनमिने दादांची फिल्डिंग. वाह, भारी फिल्डिंग नरेश मिनमिने दादांची आणि इथे फक्त एकच धाव मिळेल. स्कोर कार्ड 1 ने वाढत असताना 17 धावा. 3 ओव्हर 3 चेंडू अनिलच्या इथून समाप्त झाले. 17 धावा फलकावरती आहेत. एक चौकार आपण पाहिला होता तो मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील एक खेचला. पण त्यानंतर षटकार अजूनही आलेला नाहीये. म्हणजे जवळपास 21 चेंडू समाप्त झालेत आणि पहिला षटकार त्या पहिल्या षटकाराची प्रतीक्षा करतोय तो मात्र धुळेवाडी संघाचा खरं तर चाहता वर्ग. यावेळेस जोरदार फटका खेळलाय समोर संभाजी पतारे सरांची फ्लाइंग जंप. वाह, फिल्डिंग चांगली झाली. चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान फलंदाजाने धावा पूर्ण केल्या त्या मात्र 2 धावांनी स्कोर पुढे चाललाय. 19 धावा फलकावरती. 3 ओव्हर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. दोस्ती चषकामध्ये खरं तर आतापर्यंतच्या ज्या मॅचेस झाल्या हाय स्कोरिंग मॅचेस झाल्या पण इथे मात्र थोडा लो स्कोर बघायला मिळतोय तो धुळेवाडी या संघाचा. 3 ओव्हर 4 बॉल 19 धावा ऑन बोर्ड आहेत. समोर टाकण्याचा प्रयत्न होता पण वाईट बॉल दिशेने थोडा भरकटतो अनिल. एक्स्ट्राच्या धावा तो खर्च करतो. 20 धावा धुळेवाडी संघाच्या स्कोर कार्ड वरती दिसतात आणि मी गौलवाडी संघाच्या कर्णधाराला इन्व्हाइट करेल की आपण देखील टॉस साठी उपस्थित राहा. गौलवाडी टीमचा कर्णधार नाणेफेकीसाठी आपण उपस्थित राहा. फटका भारी आहे. पहिला षटकार घणाघाती प्रहार खेचलाय कल्पेशने. आउट ऑफ द पार्क सिक्सर. थँक्यू डीजे. पहिला सिक्सर आलाय तो धुलेवाडीच्या कल्पेशच्या बॅट मधून. 26 धावा. अंतिम चेंडू होता अनिल मिनमिनेचा ओव्हर नंबर मध्ये आणि तिथे देखील व्हाईट बॉलची फेक केली. चौथं षटक समाप्ती होत असताना असं वाटलं की अनिलचा हा चेंडू निर्धावेल पण आणखीन एक एक्स्ट्रा धाव धुलेवाडी टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. 27 धावा फलकावरती आहेत आणि आता अनिल मिनमिनेचा चौथ्या षटकाची समाप्ती करणारा लास्ट बॉल. फटका भारी आहे. समोर खेळाडू तैनात आहे संभाजी पतारे सर. हातामध्ये चेंडू कलेक्ट करती. फेक होती. रनआउटची चान्स आहे. धोका पत्करला आणि विकेट. धुलेवाडी संघाचा फलंदाज चौथ्या क्रमांकाचा फलंदाज इथून आउट. धावा संख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तर मात्र 28. पियुष या ठिकाणी आउट झालाय. 28 धावा ऑन बोर्ड आहेत आणि गौळवाडी संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. सेकंड राऊंडच्या पहिल्या सामन्याचा नाणेफेक आपण या ठिकाणी करणार आहोत. सायली इलेव्हन श्री महालक्ष्मी तलवडे टीमचे कर्णधार सूरज घोडविंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गौळवाडी प्लीज कर्णधार प्लीज कम फॉर द टॉस. आणि स्कोर जो 4 ओव्हरमध्ये 28 धावा संख्येवरती. आता एका ओव्हरचा खेळ पहिल्या इनिंगचा बाकी असेल.
प्रवीण पथारेने 2 षटकांचा स्पेल इथून कंप्लीट केला. त्यानंतर मारुती माळी, अनिल मिनमिने यांनी एक षटक टाकला आणि आता 5व्या षटकामध्ये येतात गोलंदाजीसाठी संभाजी पथारे. धुलेवाडी खरं तर पप्पू सरांनी आज सर्व खेळाडूंसहित संघ मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज केला, पण जो परफॉर्मन्स पाहिजे होता खरं तर मयूरने 9 डॉट बॉल खेळले. चेंडू बॅटवरती येत नव्हता, शरीरापासून दूर, बॅटपासून दूर, पण मयूर सातत्याने प्रयत्न करत राहिला. पण चेंडू ज्या पद्धतीने प्रवीण पथारेचे चेंडू ज्या टप्प्यावरती ज्या दिशेने तो टाकत होता तिथे मात्र डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलं आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो मात्र 4 विकेटच्या मोबदल्यात 28 धावा. संभाजी पथारे आले लास्ट ओव्हरला, इथून सुरुवात करतील. गोलंदाज तयार. फर्स्ट इनिंगची लास्ट ओव्हर. चांगला बॉल संभाजी पथारे यांचा, पण इथून मात्र दिशा राखावी लागेल. टप्पा चांगला आहे पण दिशेने भरकटतायत. एक्स्ट्राचा धावा, कदाचित या एक्स्ट्राचा धावा जर लो स्कोर मॅच जेव्हा रफटप होते ना त्यावेळी या एक धावेचं महत्त्व त्या संघाला त्या ठिकाणी जरूर जाणवतं. नाईक साहेबांचं पुन्हा एकदा आगमन. नाईक साहेब आपण व्यासपीठावरती यावं. संभाजी पथारे यांचा हा चेंडू वाईड नंतर मात्र एक चांगला चेंडूची फेक संभाजी पथारे सरांची. एक धाव इथून एका चेंडूमध्ये खर्च करत असताना स्कोर झालाय तो मात्र 29. थेट पुण्यावरून नाईक साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. नाईक साहेब आपण विराजमान व्हावं आणि या क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्यावा. संभाजी पथारे यांचा हा चेंडू फलंदाजी करणाऱ्या धुलेवाडी संघाच्या प्रत्येक येणाऱ्या फलंदाजाने अंदाधुंद बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. चेंडूवरती ऑब्झर्वेशन नव्हतं, फिल्डिंगची पाहणी नव्हती, गॅप शॉट सिलेक्शन केलं नाही, ग्राउंडचा वापर करून देखील त्यांना धावा करता येईल हा माइंडसेट त्यांनी ठेवला नाही. समोर चेंडू आहे, स्वतः गोलंदाज संभाजी पथारे चेंडूचा पाठलाग करता. एक केली कंप्लीट, दुसरीसाठी धोक्याची धाव आणि फलंदाज इथून बाद. बॅटर आउट. एक धाव, 5वा फलंदाज इथे आउट. थँक्यू डीजे. खरं तर शॉर्ट रन आहे त्यामुळे एकही धाव धुलेवाडी संघाला मिळणार नाही. फलंदाज देखील आउट झालाय कल्पेश आणि शॉर्ट रन असल्यामुळे एकही धाव मिळणार नाही. स्कोर येतो मात्र 29. काय जबरदस्त बॉलिंग स्वर्गीय भास्करलिन अंजप संघाची. आपल्या गोलंदाजीचा कारनामा आणि गोलंदाजीनं समोरच्या टीमला थांबवण्याची किमया स्वर्गीय भास्करलिन अंजप संघ सध्या मैदानाच्या आत करत असताना स्कोर येतो मात्र 5 विकेटच्या मोबदल्यात 29 धावा. शेवटची ओव्हर संभाजी पथारे 3 बॉल इथून कंप्लीट करत असताना जो आजच्या रात्रीतला खरं तर ग्रुप बी चा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे जिथे संभाजी पथारे सरांचं षटक. विकेट किपरच्या अगदी बाजूला चेंडू आहे, रनआउटची चान्स बनू शकेल. सेफ राहिला बॅटर. 22च्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यात. धुलेवाडी टीमचा स्कोर झाला एका धावेने 30. 2 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. दोन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. गौलवाडे आणि आद्य 11 गौलवाडे आणि सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे. फटका हवेत चाललाय. डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज कॉटन बोल्ड. बॅटर इथून आउट. 6वी विकेट मैदानाच्या आतमध्ये आउट होत असताना धुलेवाडी संघ 30 धावसंख्येवरती एका चेंडूचा खेळ इनिंग कंप्लीट होण्यासाठी बाकी असेल. थँक्यू डीजे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 30 धावा ऑन बोर्ड आहेत आणि संभाजी पथारे यांचं हे षटक आणि ही इनिंग एका चेंडूने इथून कंप्लीट होईल. 30 धावा, अंतिम बॉल इथून टाकला जाईल. संभाजी पथारे सर ऑन बॉलिंग मार्क. लास्ट बॉल होता विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आणि पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त होत असताना धुलेवाडी टीमने उभारल्या धावा 30. टार्गेट इथून सेट झालंय स्वर्गीय भास्करलिन अंजपसाठी.
31 या धावा संख्येचं. चला दोन्ही कर्णधार आलेत. कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करेल की आपण टॉस बॉक्स कव्हर करावा, जिथे शंभू 35 बैलाचे मालक आणि माजी सरपंच जयदास बोडके साहेबांच्या शुभ हस्ते हा सेकंड राऊंडच्या पहिल्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. गौलवाडीचे कर्णधार आद्या 11 गौलवाडीचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. आद्या 11 गौलवाडीचे कर्णधार प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्या की सेकंड राऊंडचा सामना हा 4 षटकांचा राहील, याची नोंद घ्या. गौलवाडी संघ किशोर बागडे या ठिकाणी येत आहेत ॲज अ कॅप्टन म्हणून, आणि दुसऱ्या बाजूला येते मात्र सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडेचे कर्णधार, चॅम्पियन कर्णधार सूरज घोडविंदे. जयदाजी बोडके साहेब दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देत असताना कॉल कोण करेल? यस, गौलवाडी संघ छापा कॉल आहे. टॉस जिंकलाय तो मात्र आद्या 11 गौलवाडीने. 4 ओव्हरची मॅच आणि कर्णधार किशोरचा निर्णय येतोय तो मात्र बॉलिंग करण्याचा. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. बॉलिंग करण्याचा डिसिजन इथून स्वीकारलाय गौलवाडी टीमने आणि टार्गेट आहे ते मात्र अवघ्या 31 धावांचं. अंजप संघासाठी आता कॅश प्राइज येत आहे. स्वर्गीय भास्कर मिनमिने यांच्या स्मरणार्थ आविष भगवान मिनमिने यांच्याकडून चौकार हॅट्रिक लगावण्यावर फलंदाजाला टोटल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 31 धावांचं लक्ष इथून असणार आहे आणि छोटा खरं तर आजच्या रात्रीमधला हा लो स्कोर आहे आणि लो स्कोर इथून चेस करण्यासाठी फलंदाज बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हा. दोनही सलामीचे फलंदाज इथून रवाना व्हा. चेंडू तुमच्यापर्यंत पोहोचवतो आम्ही. 31चं टार्गेट आहे. विजय रटाटे खरं तर आपण या ठिकाणी पाहतो विजयजी रटाटे साहेबांच्याकडून देखील शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी. चला सलामीची जोडी इथून रवाना करा. स्वर्गीय भास्कर इलोन क्रिकेट संघ अंजप. खरं तर आज ज्यांचा आवाज आपण समालोचनामध्ये ऐकत आहात ते मोहपाडा रसायनीचे कॉमेंटेटर मानस यांचा आज खरं तर वाढदिवस होता. काल त्यांचा वाढदिवस होता. आय थिंक मानसला आम्हा सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मानस तुला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही मात्र गणेशदादा मोडक, नरेशदादा मिनमिने आणि त्यामुळे आपण या ठिकाणी आज आलात आमच्या निमंत्रणा खातर या क्रीडा स्पर्धेमध्ये. आपण खरं तर समालोचन देखील केलं. मानस आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चौकार हॅट्रिक लगावणाऱ्या फलंदाजासाठी स्वर्गीय भास्कर मिनमिने यांच्या स्मरणार्थ आणखीन एक कॅश प्राइज आहे ते मात्र 2000 रुपयाचं. अभिष भगवान मिनमिने यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणखीन एक कॅश प्राइज आहे 2000 रुपयाचं स्वर्गीय भास्कर मिनमिने यांच्या स्मरणार्थ. म्हणजे एक चौकार हॅट्रिक 3000चा मानकरी ठरू शकतो फलंदाज. स्कोर मात्र 30 चेंडू आणि 31 धावा. संधी मोठी आहे. दीपकजी मिनमिने यांच्याकडून देखील चौकार हॅट्रिक साठी रोख रक्कम, षटकार हॅट्रिक साठी रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज. खरं तर इतका कॅश प्राइज लागला आजच्या रात्रीमध्ये. खरं तर कॅश प्राइजने रेकॉर्ड केला. हीच खरं तर दोस्ती चषकाची खासियत आहे. गणेशदादा मोडक आणि नरेशदादा मिनमिने यांची स्पर्धा म्हटली की त्या स्पर्धेमध्ये आपल्याला भरघोस बक्षिसांचा पाऊस बघायला मिळतो आणि तो पाऊस आज मात्र आर्थिक स्वरूपात बघायला मिळाला. पहिलाच बॉल फटका भारी आहे, भरपूर उंच. 31चा टार्गेट. पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप. झटका येता येता राहिला आणि मारुती माळी मात्र इथे सेफ राहिला. फटका फसला होता. मोठी संधी होती. टीट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर देण्याची चान्स होती. धुलेवाडीला कॅच ड्रॉप झाली आणि पहिल्या दावेचा श्री गणेश केला तो मारुती माळीने. 31चा टार्गेट आहे. प्रवीण पथारे आज मैदानाच्या आतमध्ये 2 षटके टाकली. बॉलिंगने विपक्षी टीमला रोखलं. आता बॅटिंगने हल्ला करण्यासाठी. एका दावेचा कॉल आहे. सिंगल इथून कंप्लीट केली जाईल. 2 बॉल 2 धावा. धुळेवाडी संघ सुद्धा या लो स्कोर मॅचला रफटफ बनवू शकतो जर अशा एकेका दावेने जर त्याने समोरच्या टीमला चौकार षटकार जर मारू दिले नाही आणि जर विकेट ते घेत राहिले तर सामना खरं तर त्यांना रोमांचक बनवता येईल. कारण इथे
63 धावांची मॅच देखील 1 बॉल 4 पर्यंत गेली होती नेवाळे आणि हेदवली मधली. फटका भारी आहे मारुतीचा. खेळाडू पोचला होता पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेख मारुती मालीचा चौकार. फटका बॅक टू द बॉलर आहे. कुठली धाव मिळणार नाही. कल्पेश देखील इन ऍक्शन होते डायरेक्ट हिट साठी. त्याने जागा बनवली होती पण इथून डॉट बॉल आलाय. स्कोर आहे धावा फलकावरती तो मात्र 6 या धावा संख्येवर. 4 चेंडू 6 धावा. अजूनही 25 धावा जी आवश्यकता आहे मॅच विन होण्यासाठी स्वर्गीय भास्करी अंजप संघाला. वाह प्रॉपर कनेक्ट झालाय. टायमिंग बेमिसाल. मिड विकेटला मारुती मालीने ठोकलाय षटकार. मालीचा आलाय चौकार आणि कॅश प्राइज आता येत आहे अंकुश जोगळे यांच्याकडून. जर चौकार हॅट्रिक लगावली तर रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज. थँक्यू डीजे. सुमधुर संगीत आपण ऐकत आहात. शंभू 35-35 आयतात. शंभू बैल ज्या पद्धतीने धावतोय आणि जिंकतोय भरपूर अंतर देऊन जिंकतोय. त्या शंभू 35-35 बैलाचे मालक जयदास बोडके आणि त्याचबरोबर शंभू 35-35 ग्रुप यांच्याकडून जर षटकार हॅट्रिक आता ठोकली 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल फलंदाजांसाठी. आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे त्या मात्र आता टोटल 15 धावा. पंधरा धावांची आवश्यकता आहे. आणि मारुती माळी या खेळाडूचं खरं तर मी कौतुक करेल की आपल्या गावासाठी खरं तर मारुती माळी दुखापतग्रस्त आहे, जखमी आहे आणि इंजुर्ड खेळाडू असताना देखील तो ज्या पद्धतीने आपल्या गावासाठी खेळतोय कौतुकास्पद कामगिरी आहे. रात्रीची वेळ आरामाची गरज आहे पण इथे मात्र ज्या पद्धतीने मारुती माळी आणि प्रवीण पथारेची बॅटिंग सुरू लवकर सामना फिनिश करण्याचा इरादा आणि पंच या ठिकाणी खरं तर आपण खेळाडूंना सूचना करा विजयासाठी अवघ्या 15 धावांची गरज आहे. चला धुळेवाडी संघ जास्त वेळ आपण घेऊ नका. खरं तर वारंवार सूचना आम्ही खेळाडूंपर्यंत करतोय जास्तीचा वेळ आपण घेऊ नका ही आपल्याला आयोजकांच्या वतीने खरं तर सूचना असेल. अवघ्या 15 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. प्रवीण पथारे लवकर फिनिशिंग टच देण्यासाठी आता इथून प्रयत्न करेल आणि जर षटकार हॅट्रिक ठोकली तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे जयदास बोडके आणि शंभू 35-35 ग्रुप करून. आणि प्रताप बिनमिने यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज. सर्व पारितोषिक आहे कमावण्यासाठी प्रवीणला 3 लांब लचक षटकार खेचावे लागतील. पहिला बॉल पॉवरफुल शॉट सीमा पार लॉंग ऑफच्या डोक्यावरून आला पहिला सिक्सर. आणि आता राहिल्या धावा अवघ्या 9 आणि नाजुका दीपक मिनमिने यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी आता कॅश प्राइज असेल 1000 रुपयाचं.
2 बॉल करा. 2 षटकार जर आपण लगावले तर सामना फिनिश देखील होईल आणि टोटल 7,000चा कॅश प्राइज आहे. आणखीन एक षटकार खेचला तर भगवान मिनमिने दादा आमदार साहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी यांच्याकडून टोटल 1,000चा कॅश प्राइज. बघा चेंडू आलेत प्रवीण, चेंडूची चेकिंग करा. जे चेंडू अवेलेबल आहेत आपल्याकडे ते चेंडू आम्ही पाठवलेत. 2 षटकारांची प्रतीक्षा ती मात्र संपूर्ण संघाला. विजयासाठी अवघ्या 9 धावांची आवश्यकता आहे. लवकर लवकर ही मॅच फिनिश व्हावी यासाठी प्रवीण पथारेने आता हार्ड हिटिंग बॅटिंगला इथून सुरुवात केली. प्रवीणचा शॉट उंच आसमानी टोला खेचला बॅक टू बॅक. दुसरा षटकार. भगवान मिनमिने यांचा कॅश प्राइज 1,000 रुपयाचा प्रवीण पथारेसाठी. आता एक षटकार बाकी आहे. जर तिसरा खेचला तर शंभू 35-35 बैलाचे मालक जयदाजी बोडके आणि शंभू 35-35 ग्रुप कडून प्रवीण पथारेसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक षटकार खेल खल्लास आणि 5,000चा कॅश प्राइज. प्रवीणचा शॉट ग्राउंड नाही अलॉंग दी कार्पेट आलाय. 2 धावांची आता आवश्यकता आहे. एक फटका फक्त सीमा पार पाहिजे होता. प्रवीणसाठी 5,000चा कॅश प्राइज होता. 2 धावांची आवश्यकता. मारुती माळे आले. गेम फिनिश करण्याची जबाबदारी आपल्या संघाच्या अनुभवी बॅटरकडे सोपवली होती प्रवीण पथारेने. 2 धावा इथून जिंकण्यासाठी हव्यात. सागर धुळेवाडीचा बॉलिंग करतोय. मारुतीचा फटका ऑन साइडला. 1 धाव. विजयासाठी आता 1 धावेची आवश्यकता. लो स्कोर होता. 30 धावा होत्या 5 ओव्हरमध्ये. 31चा टार्गेट होता आणि दुसऱ्या ओव्हरपर्यंत मॅच फिनिश करायची हा जवळपास गेम प्लॅन होता आणि त्यामध्ये मारुती माळी प्रवीण पथारेच्या तुफानी केली नाही. आता अवघ्या विजयासाठी 1 धावेची गरज आहे. फटका विजयाचा षटकार. विजयाचा शुभारंभ केलाय दोस्ती चषकामध्ये स्वर्गीय भास्कर इलोन अंजप संघाने आणि फिनिशिंग टच दिलाय सिक्सरने तो मात्र प्रवीण पथारेने. रामदासजी मिनमिने साहेब या ठिकाणी रजा घेतात आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. बॉलिंग भारी बॅटिंग भारी. विजयाचा खेचला तो षटकार. टोटल लगावले 3. तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो मात्र प्रवीण पथारे.